मनसेतून भाजपमध्ये आलेले दिनकर पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अण्णा, खरं तर उमेदवारी अर्ज दाखल केला, किती प्रभाग आणि किती उमेदवारी अर्ज दाखल केले? प्रभाग क्रमांक 9 मधून मी स्वतः ब आणि ड मधून, अमोल पाटीलनी ब ड मधून, संगीताताई गोटेकरने महिला सर्वसाधारण मधून आणि आ मधून भारतीताई दिवरे आणि लता पाटील। गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर तुम्ही महापालिकेमध्ये काम करत आहात। यावेळी खरं तर ज्या घडामोडी घडल्या आहेत त्याचा तुम्हाला काही फटका बसू शकतो असं वाटतं? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही। याचा किती टक्के? 1,00,000% समोर आमचं कामच तेवढं आहे। काम केल्यावर जनता बरोबर असते, त्यामुळे काही विषय नाही। खऱ्या अर्थाने सतत गेल्या 30 वर्षापासून नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांकच्या जनतेचा आमच्यावरती विश्वास आहे। त्या ठिकाणी दिनकर अण्णा पाटील 4 वेळेस नगरसेवक झाले, माझी आई लता पाटील या 2 टाईम नगरसेवक झाल्या। त्या ठिकाणी असणाऱ्या युवकांचा, नागरिकांचा प्रतिसाद बघून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करण्याचा मनापासून इच्छा, मी पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचंच काम करत आलो आणि पुढे पण तेच करत असणार आहे। म्हणून आज सर्वांचा विचार घेऊन त्या ठिकाणी आज प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या ठिकाणी आम्ही निवडणुकीत सामोरं जात आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक।